अरे चैन, कमाल झाली. म्हणजे आम्ही आलोय हे तुला बेल वाजवण्याच्या अगोदरच कसं काय कळलं? चैन, काय झालं रे? असं कोड्यात पडल्यासारखा चेहरा का दिसतोय तुझा? मला माहित नव्हतं की तुम्ही सगळे येणार आहात, बट व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. जावई बापू, ते तुमच्या ऑफिसच्या कामांची लगबग सुरू होती ना, म्हणून तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आपल्या जानूची आता चोरवटी भरायची आहे ना, त्याच्यासाठीच आलेत सगळे. ओ आय सी. तुम्ही असे बाहेर का उभे आहेत? प्लीज आत या ना. कम इन. ओ वीणा वहिनी, एक ग्लास पाणी देता का हो? माझी बायको काय घरातल्या सगळ्यांची नोकर आहे? हा, ती कशाला पाणी देईल तुला? तू जाऊन घे. संतोष दादा, तुमची बायको किचन मध्ये एंट्री देईल का मला? कशी देईल? तिचा कुकिंग टाइम चालू आहे ना आता. आणि कसं आहे, मी दोर जरी काढली असेल ना तरी रूल्स बदलतात का? नाही. मग मी कशी जाणार आतमध्ये? जा स्वतःच घे. वीणा गेली जानूकडे. बाबा ए दादा, बाबा कुठे गेलेत? गॅरेज मध्ये गेलेत का? अरे त्यांचे मित्र भेटले होते मला, तेच सांगायचं होतं. बाबा जानूकडे गेले असतील. म्हणजे सगळे एकत्र गेलेत काय? म्हणजे काय, सगळे एकत्र गेलेत. आपल्या घरातले 2 आश्रित आणि आपली ती सदा हावरी बहीण. जानूच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे ना आज. पण मी काय म्हणतो हरीश, हा कार्यक्रम तर बायकांचा असतो ना रे. म्हणजे काय, बायकांचाच असतो? मग हिला का बोलवलं नसेल रे? आईच्या मनातला राग अजून गेला नसेल. काय ग, कुठे आहेस? नाही म्हणजे मला माहिती आहे निवडणूक आहेत तर त्याच गडबडीत असशील नाही. पण मी काय म्हणते, आज अगं चोरवटीचा कार्यक्रम होता आपल्या जानूचा. येतेस का? अगं सगळेच आहेत बघ, तू एकटीच नाही आहेस. सगळ्यांनाच तुझी आठवण येते. खूप गडबडीत आहेस का? कसं आहे नाही, जर कोणाची इच्छा असते ना की मी तिथे यावं म्हणून, तर तुम्ही मला आधीच सांगितलं असतं. पण आता मला क्लिअरली दिसतं मी तिथे यावं असं तुम्हाला कोणालाच वाटत नव्हतं. अगं असं का वाटेल कोणाला बाळा? आणि खरं सांगू का तुला, अगदी आज सकाळीच ठरवलं ग की चोरवटीचा कार्यक्रम करूया. मी यांना फोन केला पण आले सगळेच ग. वीणा, व्यंकी, आरती, मंगल सगळेच आहे. तूच नाहीयेस. पण मला सांग, तुला निरोप नाही मिळाला? तू तिथेच होतीस ना? ते काही मला माहित नाही. हे बघा आई, जर तुम्ही मला आधी कळवलं असतं ना तर कदाचित मी आले असते. आता रुसवे फुगवे ठेव बाजूला. आता मी म्हणते की नाही, ये तू, छान वाटेल सगळ्यांना. हा ठीक आहे, बघते. अगं देवा, जरा बुद्धी दे आमच्या सिंचनाला. आली तर बरं होईल. या घरातल्या रीतीभाती, घरातले कार्यक्रम हेच तर माणसांना एकमेकांच्या जवळ आणतात. ये गो बाई सिंचना. आजी, आपकी फरमाइश सर आंखों पर. हो बाई, हे बसा बसा मुलीने. करू का सुरुवात? अरे ती इकडे बघ माझ्याकडे. हा, ही शूटिंग कशाला? हा, ती गातीये. ऐकणार कसं तू? तुला येतं ऐकायला? मंगलताई, त्याला ऐकू येणार नाही म्हणून तर शूटिंग काढतोय. नाही म्हणजे नंतर ना त्याला पाहिजे तेवढा वेळा बघता येईल. ठीक आहे, करा. माझ्या बायकोचा व्हिडिओ मी सोडून इतर कोणीही काढलेला किंवा बघितलेला मला चालणार नाही. आरती बहिणी, मी माझ्या फोन मध्ये रेकॉर्ड करतो व्हिडिओ. झालं का तुमचं सगळ्यांचं? कोण नक्की व्हिडिओ काढणार आहे ते ठरलं का? जैन, तू रेकॉर्ड कर. अगं जानू, तू का थांबलीस? गाणं म्हण ना. कौशल्य
सारे काम, एक एक तारे हाथे भक्त गाए गीता, एक एक धागा डोरी जानकी नाथ, जानकी नाथ. वाह वाह जानू वाह, फार छान. किती छान बाळा, खरंच किती छान. वा जानू, खरंच बाई तुझ्या गळ्यात ना अगदी सरस्वतीच वसते. गाणं ऐकून कान एकदम तृप्त झाले बघ. बर जयंत दादा, तेवढा व्हिडिओ पाठवून द्या बरं का आम्हाला. हा. ओ नो, मी चुकून रेकॉर्डचं बटनच नाही दाबलं. अगं बाई, आता आता जानू ताई, तू परत म्हण बाई गाणं. ते शूटिंग साठी म्हणायला लागेल. म्हण बाई म्हण. काय ग परत हो. जानू म्हण की. मला काय वाटतं आरती वहिनी, तुम्ही प्लीज तिला आग्रह करू नका. गाऊन गाऊन तिला श्वास घ्यायला थोडा त्रास होईल.